मग उपचार कसले केले तुम्ही त्याच्यावर? हा ते त्याला छातीमध्ये त्रास होता थोडा आणि तो थोडा मेंदूमध्ये असं दुखत होतं ना त्याला, त्या टायमाला आम्ही हे केलं त्याला. मग आता त्याची बायको आणि किती वर्ष झाले त्याच्या लग्नाला? आता त्याची बायको आता जे तिसरी बायको जी आहे ना लग्नाला 6 महिने झाले. अच्छा, तर आता तुम्ही म्हणजे आता त्याचा हा एन्काउंटर झालाय असं कळत आहे, त्याने पोलिसांवर गोळीबार केला. याआधी म्हणजे हे प्रकरण होण्याच्या आधी कधी त्यांनी लोकांना मारलंय का, किंवा पोलिसात काही तक्रार त्याची अशी झालेली आहे का की इतकं धाडस तो करू शकतो पोलिसांवर गोळीबार करण्याचं? नाही नाही, काहीच नाही सर. हे सगळं आतमध्येच केलेलं आहे सगळं. काय ना काहीतरी ते पोलीसवाल्यांनीच काहीतरी केलेलं आहे सगळं. घरात त्याचा वावर कसा होता? त्याच्या बायकांनी त्याच्याबद्दल तक्रार केली आहे? तो लय भारी होता सर, लय भारी. तो कोणाच्या बाबतीत काहीच नव्हता तो. नाही, पण भारी असेल तरी पण त्याने 2 चिमुरड्यांवर अत्याचार केले आणि हे त्यानं कन्फेस पण केलं होतं ना सर. हे होऊ शकत नाही. आणि जे त्याच्यावरती जे आहेत ना सगळं हे जबरदस्ती ठोकलेले आणि पॉलिटिशियन आहे सगळा. कोणी केलं असावं हे सगळं? तुम्हाला काय वाटतं कोणी केलं हा त्याच्यावर? ज्यांनी करून गेला असेल तर त्याला वाचवण्यासाठी हे सगळं राजनीती झालेलं आहे आतमध्ये. हे सगळं राजनीती केलं आणि या गरीबाला थोडासा गरीब भेटणार म्हणून याला फसून टाकला सगळं आणि सगळं ह्याच्यावरती टोपून दिलाय. त्याने असं काय सांगितलं होतं का की माझ्या आतापर्यंत साहेब हे आता यो आरोपी आहे तर बाकीच्या 6 जण कशाला पळून गेले? काय म्हणालात आपण? हॅलो जी बोला. हे बाकीच्या 6 जण जे आतमध्ये जे मेन ट्रस्टी लोक आहेत हे कशाला फरार झालेत? आणि 2 ते महिला जे पोरींना घेऊन जायचे ते सुशूला ते पण दोन्ही फरार आहेत. हे कशामुळे फरार झाले? तुमचा आरोप कोणावर आहे? हे आरोप माझा ते शाळेवरती पण आहे आणि आतमध्ये शाळेचे पॉलिटिशियन जे आहेत ना ते त्यांच्यावरती पण आणि हे पोलीसवरती पण माझा आरोप आहे का हे आतमध्ये हे पोलीसवालेच काहीतरी केले असतील. पण असं इथं स्पष्ट असं सांगितलं पोलिसांनी की आमचा एक पोलीस अधिकारी पण जखमी झालाय त्यानं केलेल्या गोळीबारात. नाही साहेब, तुम्ही आतमध्ये सीसीटीव्ही वगैरे फुटेज असेल ना ते चेक करायला लावा आणि एन्क्वायरी वाचवायला लावा. तुम्ही चौकशीची मागणी करताय का? त्याचा परिवार म्हणून, परिवारातले सदस्य म्हणून तुम्ही चौकशीची मागणी करणार आहात का? हा, चौकशीची मागणी करणार आहे मी. का तो करू शकत नाही.